जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा अजब कारभार. पदभार एकाकडे आणि टेंडर काढले दुसऱ्या कार्यकारी अभियंत्यांनी. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कामकाजाचा पदभार बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे असताना बांधकाम विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी मुख्यालयातील साफसफाईचे टेंडर काढल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे. यापूर्वी मुख्यालयातील कामांचा पदभार बांधकाम विभाग क्रमांक 1 कडे होता. मात्र तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी तो पदभार बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे सोपविला. तेव्हापासून मुख्यालयातील कामे कुलकर्णी यांच्या अखत्यारीत आहेत. तरी देखील अधूनमधून बांधकाम विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे हे मुख्यालयातील विविध कामांना मंजुरी देत असल्याची माहिती समोर येत आहे. पदभार कुलकर्णी यांच्याकडे असताना कामांना मंजुरी मात्र खराडे देत असल्याने दोन्ही कार्यकारी अभियंत्यांमध्ये सातत्याने वाद निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा वाद मिटविण्यासाठी ना अध्यक्ष दीपक वैद्य, ना उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, ना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, ना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जिल्हा परिषद मुख्यालय इमारत, दक्षिण व उत्तर पंचायत समिती तसेच यशवंतनगर येथील पदाधिकारी निवासस्थानांच्या दैनंदिन साफसफाईसाठी तब्बल 30 लाख रुपयांचे टेंडर बांधकाम विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी काढले आहे. मात्र संबंधित कामांचा पदभार बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे असल्याने या टेंडर प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.